व्यवस्थेविरुद्ध बोलल्यानंतर आपल्या जीवाला धोका होतो, कुठेतरी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ शकतात. असाच प्रकार आज महाराष्ट्रामध्ये घडताना दिसतोय. आपल्या सर्वांच्या परिचयाचे रविराज साबळे पाटील, खरं तर यांचं एक स्टेटमेंट आज व्हायरल होतंय. हे स्टेटमेंट इतकं भयावह आहे. त्यांचं म्हणणं काय आपण ऐकूया. तो दिवस नसणार आहे का बोलतोय असं? फडणीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा. खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत. खरं बोललं की बुडाला आग लागते. तर आपण ऐकलं रविराज साबळे पाटील यांना व्यवस्थेविरुद्ध बोलल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती त्यांच्याकडे प्राणघातक हल्ला होईल किंवा त्यांच्या जीवाला धोका आहे असं ते म्हणतात. खरं तर रविराज पाटील यांच्याबाबत ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली, ते रविराज साबळे पाटील हे मूळचे अहिल्यानगरचे. अगदी वयाच्या 31व्या वर्षात त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. कुठेतरी व्यवसायात एक खूप उल्लेखनीय कामगिरी केली. शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने लढा सुरू असतो. त्यांच्या बाबत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ह्या तरुणाच्या पाठीशी उभं राहणं हे मला वाटतं की आपल्यासारख्यांचं कर्तव्य आहे. आणि रविराज पाटीलजी, आपणास आमचं एक आव्हान आहे. आपण जरी मराठा समाजाचे असला तरी आपण अनेकदा हे बोलून दाखवलेले आहे की आपण फुले शाहू आंबेडकरी विचारांचे आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहात. आणि म्हणून हा संपूर्ण समाज, हा देश आपल्या पाठीशी नक्कीच उभा राहील. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका.